तो वाइब हमें साउंड में ही आते और उसी वाइब के लिए आज हम जा रहे द कांदे बत्ती शिराळा यात्रा 2026 साठी. पण कसं पण ना अँगल भेटतोय ना साऊंड जागेवर काय कॉम्पिटिशन. फायनली पॉवर प्लस वर्स टायगर नंबर ऑलमोस्ट आता सगळं झालंय बंद. 7-7:30 वाजत आले आणि पोलीस लागलेत आता बंद करायला. काय तर पण असू दे, लयच झालंय आधीच, त्यामुळे काही विषय नाही. जाऊया बाहेर निघालो. बारीक है बारीक कंबर कसलं गाना है उसमें वाइब तो है और वाइब है इसलिए हम वो गाना सुनते हैं मनते हैं क्योंकि हम वाइब वाले मानसे हैं. जहाँ वाइब हमें मिलती है वहाँ हम चले जाते. जैसे की आपले साउंड लाइन मध्ये कॉम्पिटिशन, ब्रँड, बेस आणि बरंच काही. बट जो कल हुआ था ना लादेवाडी चिकोडे में 6 बजे के बाद उसमें हमें वाइब ही नाही आती. म्हणजे जे पोरींचा डान्स बिन झालं ना 6च्या पुढे मला त्या शोला वाईबच नाही आली. मी होतो थांबलेलो पण अख्ख्या 3 तासात मी 3 पण व्हिडिओ शूट नसतील केलं. सो वाइब हमें साउंड में ही आते और उसी वाइब के लिए आज हम जा रहे द शो ऑफ दी समर सीझन. मी वेगळ्या शोला म्हणतो पण समर सीझन मधला एक मोठा शो तो म्हणजे कांदे बत्ती शिराळा यात्रा 2026 साठी. साठी 18+ साऊंड आणि जिथं वाईब असणार आहे. जी वाईब बद्दल मी बोललो की साऊंड, टॉप लाईन, कॉम्पिटिशन, बेस लाईन या सगळ्या गोष्टींमध्ये आपली वाईब आहे. पोरींच्या विषयात आपली वाईब नाही. सो ही वाईब मी आज रिक्रिएट करण्यासाठी चाललो आहे कांदेमध्ये. द यात्रा सीझन 2026चा एपिसोड नवीन असणार आहे कांदेमध्ये. आपण गेले 3-4 वर्ष झाली तिथं व्हिडिओ करतोय आणि ह्या वर्षी पण तिथे तुफान 18+ साऊंड लागले आहेत आणि फुल कॉम्पिटिशन तर असणार आहे. दिवसाचा शो असणार आहे त्यामुळं डेंजर वाट तर लागणार आहे हे फिक्स आहे. पण मजा येते अशा शोला आपल्याला जायला आणि व्हिडिओ करायला. सो मी आज चाललो आहे तिकडेच. मी साऊंडची लिस्ट इथं टाकेन. प्रत्येक साऊंडचं नाव नाही घेत बसणार कारण की वेळ होईल जायला आपल्याला. ऑलमोस्ट तिथं साऊंड चालू झालेत असं मला कळाले. मला जायला लेट होतोय थोडासा पण ठीक आहे चालायचं. आता कॉम्पिटिशन सेटअपवर आपल्याला काय वेगळं साऊंड चेक असं नाही ऐकायला भेटत. तेच असते पहिलवानाला, तेच आता साऊंड चेक लावते. साऊंडवाले ना सुधारते पहिल्यासारखं जरा साऊंड चेक वाजवा जे चांगलं वाजवत होतं आपण. ते कॉम्पिटिशनला ती गाणी ऐकायची तीच साऊंड चेकला पण ऐकतोय आपण. काही मतलब आहे उसका. तर चला जातो मी कांदे 2026चा यात्रा शो कव्हर करण्यासाठी. थोडंसं ह्यावेळी मी लिस्ट वगैरे नाही टाकलेलं कारण की तुमच्या भावाला जसं सांगितलं तसं जे आपल्या घराचं काम जे आता ऑलमोस्ट झालंय ते काम होतं. प्लस मेडिकलचं लाईफ टाईम असणार आहे ते काम असते. प्लस ट्रॅव्हलिंग, पेडचं व्लॉग असू दे, ओपनिंग असू दे, पुणे इकडं तिकडं ट्रॅव्हलिंग आणि प्लस हे आपले कॉम्पिटिशनचे दिवसाचे एवढे शूट करायचं आणि त्याच्यानंतर ते एडिट करायचं. त्यामुळे ह्या वर्षी जरा मी लिस्ट टाकायला काय म्हणतात ते कंटाळा केलाय. पण असू दे, बाकीचे जे पेजवाले आहेत त्यांनी टाकले आहेत लिस्ट ते मोठे होऊन देत. मी एकटा कधीपर्यंत मोठा होणार बरोबर का नाही. असा काही विषय नाही. मी आळस केलाय, ते टाकतायत तर टाकून दे, मला काही प्रॉब्लेम नाही. तुमच्यापर्यंत अपडेट आल्याशी मतलब. बाकी आपण तर तिथं जाऊन ब्लॉग जो होतोच, जो मेन असतो तो कंटेंट तर आपण करतोच. तो ब्लॉग तर तुमच्या पुढे येणारच 100%. तो चला वेळ न करता जाऊया कांद्यात कारण की साऊंड चेक झालेत आणि ऑलमोस्ट 2-3 कॉम्पिटिशन पण झालेत असं समजले. वाजले आहेत 3. लेट्स गो. सुसूचा ब्रेक इज उत्तम ब्रेक. तर भावांनो आपण पोचलोय ऑलमोस्ट कांद्यात. साऊंड चेकचा आवाज येतात का बघा तुम्हाला.
आलम आला का? सो मी पोचलोय आणि तुम्हाला तर जाऊन थोडंसं जे सापडतील ते साऊंड चेक देतो, नाहीतर डायरेक्ट रेटी काय विषय नाही. तुम्ही सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा. 50,000 सबस्क्रायबरपर्यंत लवकर पोहोचायचं आहे नवीन पोरांनो. आणि जे जुने आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा, कारण की व्हिडिओ चालला पाहिजे. सो लेट्स गो, जाऊया तिथं.
आल्याला रिंगाण समजा काय दुसरं बोलायला चान्सच भेटला नाही, कारण की सगळे एका लाईनला आहेत, एक 1 by 1. पॉवर प्लस, ध्रुवा, टायगर्स सगळेच्या सगळे इथं आहेत. स्वतः वन साईड कॉम्पिटिशनच नाही. तुझा बाप नाही, फक्त नाव लक्षात ठेव.
पण कसं पण जमलंय ना अँगल मिळतोय ना साऊंड जागेवर आमचे काय कॉम्पिटिशन काय अर्थच नाही मला वैतागा लागते ना साऊंड जागेवर आमचे कोण पण कुठं पण कसं पण घालते कारण तर थांबा एक तर कॉम्पिटिशन मध्ये नीट आणि परत तुम्ही मला म्हणताय की शूट करत नाही नीट कोण आवडवायला
अनु अँगल लेवलची कॉम्पिटिशन झाले 1x1 विनर झाले पण 1 चढ व्हायला मग नुसती कॉम्पिटिशन आता पॉवर पण त्याला भेटला तर पण अचानक वेगळंच पॅटर्न झालं आणि पुढं पण लय डेंजर कॉम्पिटिशन व्हायला सो चला तुम्हाला दाखवतो कांदे शो हो ऑन म्हणून मी एवढी अख्खी लाईन पळत आलो कारण की दुर्वा आणि टायगर आमने सामने आहेत म्हणून आणि इथे बघते तर टायगर नंबरवर डान्सर होती म्हणून मी एवढी गर्दी होय मी कॉम्पिटिशन मध्ये आलो आणि इथं पोरगी होती आणि इथं गर्दी होती मला वाटतं यांचं कॉम्पिटिशन होईल पण असू दे जरासं ते पण बघायला मजा येते तुम्हाला मला नाही सो आता परत होतील कॉम्पिटिशन थांबा पोलीस इकडे कॉम्पिटिशन होऊन झालेत क्रॉसिंग करू नका म्हणतात वळवून गाड्या लाईनला लावा असं म्हणतात पण तरी पण कॉम्पिटिशन होईलच कारण की साऊंड लाईन आहे त्यामुळं नो डाऊट पण कधी होतंय या विषय आता ऑलमोस्ट बंद आहे पुढं काहीतरी चाललंय जरा नादी लागू नको कोणाच्या विसरला काय माझी ताकद विसरला काय माझी ताकद काय कोणाची ताकद तुझ्या बापाला विचार माझी ताकद काय कोणाची ताकद तुझ्या बापाला विचार माझी ताकद काय कोणाची ताकद तुझ्या बापाला विचार
हा बघतोय पहिला घोडे लावीन घोडे. बॉल कॉम्पिटिशन आणि रोडलाच चाललंय कॉम्पिटिशन, पण जरा बाजूचा रोड आहे त्यामुळे ट्रॅफिकचा काही विषय नाही. वन साईड चाललंय कॉम्पिटिशन. सो जरा आता काय तर खायला जाऊया आणि परत खाऊन कंटिन्यू करायला, कारण की मेन कॉम्पिटिशन म्हणजे पॉवर प्लस वर्सेस नेक्सा छोटं छोटं झालं अजून पूर्ण झालेलं आहे. सो ते कव्हर करायचं आहे, त्यासाठी पाहिजे एनर्जी. लेट्स गो. आणि माझी एनर्जी पूर्ण लो झाल्या, कारण की उन्हाळा चालू आहे, भर उन्हात शो आहे, सगळेजण व्हाईट कपडे घालतात आणि मी ब्लॅक घालून त्याच्या आतनं टी शर्ट आलं की लेवल का बंद होईल. सो बघूया, जाऊया. पॉवर प्लस लांब आहे त्यामुळे आता तर काही सीन नाही लगेच होईल असं, पण तरी पण मी दाखवतो थोड्या वेळाने, तोपर्यंत जाऊया. पण पोरं मला खायला पण सोडून जायचं. तर विषय असा, मी तुम्हाला म्हटलं पॉवर प्लस आणि नेक्साचं अजून नाही झालं. त्याचं अनेक कारण असं आहे, इकडं हायड्रा प्लस आणि पॉवर प्लस एपी कॅबिनेटमध्ये झिंगाणा चाललंय, आणि त्याचं कारण असं कळतंय की हायड्राने कॅबिनेट सोडलंय असं कळालं. पण गाडी बिडी टॉपवर अजून सगळं तेच आहे, एपी कॅबिनेटच आहे. पण तरी पण त्यांचं वन साईड कॉम्पिटिशन चाललंय. सो ही मेन न्यूज आहे आजच्या कॉम्पिटिशनची, कारण की पॉवर प्लस नेक्साकडे येत नाही असं कधीच होणार नाही. त्याचं कारण हे आहे की हायड्रा प्लस सोबत चाललंय. आता मेन रिझन काय मला माहित नाही, इथं आल्यावरच काय आलंय की सोडले, पण गाडी तर अजून एपी कॅबिनेटच लिहिलंय, टॉपवर अजून एपीच आहे. सो बघू आता. इथं नवीन नवीन 2-3 साऊंड दिसायला लागले, तर रॉयल आणि OS कंपनी असेल बहुतेक. चालायला लागतंय तिकडं इकडं मी गँग. सो जाऊया चला.
भावानू फ्रेश झालोय जरा साईडला येऊन खाऊन घेऊन. आणि आता कॉम्पिटिशन होणार का नाही माहिती नाही मला, पण तरी पण आपण बघूयात, जाऊया परत एक रात जाऊया. तुम्हाला मी लाईन दाखवतो, जे काही लाईन असतील ते कॉम्पिटिशन होईल आणि नाही पण तरी पण मी तुम्हाला दाखवतो आज लाईन. बाकी विषय लय वेगवेगळा झाला मी बघितला. सूरजभाऊंचं मन प्रसन्न झालं. पोट भरलं, खाऊन आलो त्यामुळं, बाकी काही विषय नाही. पोट आमचं मोकळं होतं, ते भरणार. कॉम्पिटिशन झालं आणि आता वेगळा विषय चालला. असं ते चालायचं. बघू आता काय होतंय ते.
जागेल भावनो अक्षरशः 2 वाजल्यापासून कॉम्पिटिशन चाललंय. आता वाजत आले 7, अजून पण कॉम्पिटिशन चाललंय. किती शूट करून किती काय करू. 2 वाजल्यापासून चाललंय, अजून पण चाललंय. आता तर मी कॉम्पिटिशन नाही शूट करणार. आता चार्जिंग पण संपलंय. आता आम्ही 4थ्या 5व्यांदा आत निघालोय फक्त पुरी बघायला. खरं सांगतोय पुरी बघायला चाललोय. मी आई शपथ सांगतोय, खरं बोलतोय. 2 वाजल्यापासून ढीक कॉम्पिटिशन झालं, ढीक शूट केलं. आता आणि किती शूट करू, त्यापेक्षा जरा बघत बसतो. डोळे तर गारतील, कान गरम झालेत. लेट्स गो, बघूया. चला तुम्हाला पण आधी मध्ये दाखवतो. मी एकटा नाही बघणार, तुमची पण काळजी आहे मला.
गाड्या पोहोचली पोलिसांची एंट्री टॉपचा विषय सगळं बघायला मिळायला लागलं या गावात मजा यायला लागली किती शूटायचं काय करायचं समजा इकडं पोलिसांना काय झालं माहिती का इकडं बंद केलं की तिकडं करतात कॉम्पिटिशन तिकडं बंद केलं की इकडं करतात कॉम्पिटिशन कुठं कुठं पळणार आहे पोलीस वैता का नाही वैता का अक्षर घ्या चला भावानू त्या नवीन आलेल्या पोरीला भारी नाचायला लागले त्यांच्या जुन्या झाल्यात की नाही त्यांचं नाव झालंय त्यांना आल्या मस्ती नाचत नाही त्यांनी व्हिडिओ बघितला तर वाटलं ते खरंच तर त्याच्या नवीन आहेत की नाही पोरी त्याला भारी नाचायला लागले आज आम्ही बघायला लागलोय अक्षरशः बघायला लागलोय म्हणजे थांबा जरा पुढे लोड आणतो सो मला एवढंच सांगायचं आहे ज्या नवीन पोरी येतात साऊंडवर येतात त्या भारी नसतात ज्यांना आमची नाहीत त्यांना अडचण झालेत असं नाही चालणार पैसे दिलेत पोरांनी नाचायला पण पोरवणारी बिघाडलंय पाक माझ्या ब्लॉग्स मध्ये मी कधी घ्यायचं नाही पण आज असू दे ऑलमोस्ट आता सगळं झालंय बंद 7-7:30 वाजत आलेत आणि पोलीस लागलेत आता बंद करायला काहीच तर पण असू दे लयच झालंय आतीच झालंय त्यामुळे काही विषय नाही जाऊया बाहेर निघालोय मी भेटतो थोड्या भावनू तसं तर अजून कांद्यातच आहे आणि सांगितलं 7:30 वाजलेत ऑलमोस्ट आणि शो बंद झालाय म्हणजे लाईन पण काढून देणार नाहीत असं पोलिस वाटतंय आता आम्हाला सो शो तर बंद झालाय कॉम्पिटिशन दुपारी 2 वाजल्यापासून चाललेलं तुम्ही बघितलं असेल मी साऊंड चेकला तर आलो नव्हतो दुपारचं पण 2:30-2:45 आसपास मी पोहोचलेलो तेव्हापासून जे कॉम्पिटिशन चालू होतं ते आत्तापर्यंत चालू होतं आणि साऊंडवर ते लेडीज डान्सर्स वगैरे होत्या बाकीच्या गावात कसं होते लेडीज डान्सर असल्यावर कॉम्पिटिशन बंद होते पण यात यांनी लेडीज डान्सरला घेऊन पण कॉम्पिटिशन केलं सुट्टी नॉट प्रत्येक गाड्यावर लेडीज डान्सर होत्या आणि कॉम्पिटिशन पण चाललेलं लास्टला आणि आता ऑलमोस्ट सगळंच बंद झाले सो कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगा बाकी काय मला जास्त यात बोलायचंच नाही तुमच्या मतानं स्टार्टिंगला जरा मी वैतागलेलो कारण की कोणच कॉम्पिटिशन नीट करत नव्हते सगळ्यांनाच घाईच होती एकमेक घालत होती असं आडवी तेडवी एकमेकांच्या सो जरा वैतागलेलो पण परत झालं सगळं नीट आणि ऑल ओव्हर शो पण भारी झाला तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा 50,000 पर्यंत पोहोचायचं आहे लवकर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत साऊंड लाईन